खूप मोठ्या किमतीच्या वस्तूची शॉपिंग करायची असेल तर मात्र ती ऑनलाईन करायची असू दे किंवा ऑफलाईन, थोडीशी रिसर्च केलेली खूप बरी पडते. उदाहरणार्थ मला फ्रीज घ्यायचा होता, तेव्हा यूट्यूबवर सर्च करताना मी माझं बजेट, फ्रीजची साईज, डबल डोअर पाहिजे हे टाईप केलं आणि कंपनीचं नाव. त्यानंतर ह्या गोष्टींचे सुद्धा रिव्ह्यूज करणारे चॅनल आहेत, त्यांचे व्हिडिओज समोर आले आणि ते व्हिडिओ बघून मग मी कोणतं मॉडेल घ्यायचं तो निर्णय घेतला. अशी व्यवस्थित रिसर्च केलेली असेल ना, तर मग तुम्ही ही वस्तू ऑनलाईन घेतली किंवा ऑफलाईन घेतली तर दोन्ही प्रकारे तुम्हाला नंतर पश्चाताप होत नाही. अशा मोठ्या वस्तू घेताना थोडा वेळ द्यायलाच पाहिजे, कारण गॅरंटी, वॉरंटी किती आहे हे सगळं व्यवस्थित चेक करणं आवश्यक असतं. बाकी कॅश ऑन डिलिव्हरी करायची की ऑनलाईन पेमेंट करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट, मागवल्यानंतर घरी आलेली वस्तू जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा लवकरात लवकर उघडून बघायची. शक्यतो उघडताना व्हिडिओ शूटिंग करायचं, म्हणजे वस्तू येतानाच डॅमेज होऊन आलेली असेल तर आपल्याला तो व्हिडिओ साईटवर पाठवता येतो. शिवाय ओपन केल्यानंतर वस्तू आपल्याला आवडली नाही, लहान मोठी आली तर लगेचच रिटर्न किंवा एक्सचेंज करायला रिक्वेस्ट पाठवता येते. नाहीतर आलेली वस्तू पडून राहिली आणि रिटर्न करण्याची मुदत संपल्यानंतर आपण ती उघडून बघितली, असं होऊ नये. कोणत्या